सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार। संकटातल्या बळीराजासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा। ड्रोनचे पंचनामेही ग्राह्य धरणार। मुख्यमंत्र्यांकडून सोलापूर आणि लातूरमध्ये पाहणी। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केली मराठवाड्यातल्या नुकसानाची पाहणी। फडणवीसांचा सोलापूर लातूरचा दौरा। शिंदे धाराशिवमध्ये तर अजित पवार सोलापुरात। नुकसानग्रस्त भागातल्या मदतीच्या किटवर एकनाथ शिंदे आणि सरनाईकांचा फोटो। धाराशिवमधल्या गावकऱ्यांसह विरोधकांचा संताप। तर मदतीकडे पहा, फोटो कशाला पाहता, शिंदेंचं उत्तर। मराठवाड्यातल्या महाप्रलयात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू। 23,414 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान। सर्वाधिक फटका धाराशिव जिल्ह्याला। अवकाळी आणि गारपिटीचा गेल्या 9 वर्षात तब्बल 571 लाख हेक्टर शेतीचं नुकसान। सरकारकडून एकूण 54,679 कोटी रुपयांचा निधी। हिंगोलीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून पीक विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप। नंदुरबारमध्ये आदिवासी तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चाला हिंसक वळण। पोलीस आणि मोर्चेकऱ्यांमध्ये दगडफेक, अनेक जण जखमी। नीटच्या परीक्षेत यश मिळवलेल्या चंद्रपूरच्या अनुराग बोरकरची आत्महत्या। पास होऊन डॉक्टर व्हायचं नसल्यानं उचललं टोकाचं पाऊल। ज्येष्ठ कन्नड साहित्यिक पद्मभूषण एस.एल. भैरप्पा यांचं निधन। पंतप्रधान मोदींकडून एक्स पोस्ट करत शोक व्यक्त। आशिया चषकात भारतीय संघाचा सामना आज बांगलादेश सोबत। सामना जिंकल्यास भारताचा अंतिम फेरीतला प्रवेश निश्चित होणार। यंदाच्या आशिया चषकामध्ये भारत आतापर्यंत अपराजित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।